Yeah.
पूजने
कुशले पदचार गीता युक्त
एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी नसावी बस निद्रा बहु भाषण परमार्थ हे महादान परमार्थ हे महादान जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लावाचे युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी नसावी बस निद्रा बहु भाषण देव समर्पिते देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका मने आनंद युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी नसावी बस निद्रा बहु भाषण विठाला सदा परिभवग्नमभीष्टदोः तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरणम् मृत्यार्कं प्रणतपालभवादिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् मनसि विभूषितकरान्वनीरदावा पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् पदं किमपि तत्त्वमहं न जाने जोडून आकरा जननी भाव आलो तुझिया ठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी मज हृदय सद्गुरु जेने तारे लोहा संसार पुरु मनोनि विशेष अत्यादरो विवेकावधी काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने
देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा चौकड्या पद्धतीचा गोड असा आज या पवित्र पावन स्थलीच्या सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय ज्याला साधना करायची आहे हा अभंग साधकासाठी आहे, विषय भोग भोगणाऱ्या मूर्ख लोकांसाठी बिलकुल नाहीये। ज्यांना काहीतरी साधना करून भगवंताची प्राप्ती करायची, कुठलं तरी साध्य प्राप्त करायचं, अशा जिज्ञासू साधकांसाठी केलेला उपदेश म्हणजे आजचा अभंग आहे। वेळाला ज्याचा त्याचा उपदेश ज्याला त्याला वेगळा असतो। पहिलीच्या मुलाला जे शिकवलं जातं ते 10वीच्या मुलाला शिकवलं जात नाही। 12वीच्या मुलाला जो अभ्यासक्रम असतो तो पहिलीच्याला शिकून चालत नाही। ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा स्तर ओळखून ज्याला त्याला तो अभ्यास दिला जातो, त्याला ते शिकवलं जातं। तसंच आहे परमार्थामध्ये सुद्धा, ज्याची अवस्था जशी आहे तशा पद्धतीचा उपदेश संत त्याला करतात। अधिकार तैसा करू उपदेश बरोबर। ज्याची जशी अवस्था असेल, ज्याचा जसा अधिकार असेल, ज्याची जशी पात्रता असेल आणि ज्याच्या साधनेची जशी स्टेप असेल तशा पद्धतीचा उपदेश संत करतात। सगळ्यांना सारखा करून चालत नाही। कसा चालेल? कोणाच्या साधनेची सुरुवात आहे, कोणाची साधना मध्यांतराला आली आहे, कोणाची उपांत्य टप्प्यामध्ये आली, कोणाची अंतिम टप्प्यामध्ये आली, कोणी सिद्ध झालाय, अशा टप्पे आहेत त्याचे। प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावरल्या साधकाला वेगवेगळ्या पद्धतीने उपदेश करावा लागतो। साधनेच्या सुरुवातीला ज्या अडचणी येतात त्या कशा सोडवल्या पाहिजेत, साधनेच्या मध्यांतरामध्ये ज्या काही अडचणी येतात त्याला पार साधकानं कसं शांत राहून कसं पार केलं पाहिजे। उपांत्य टप्प्यामध्ये तर अत्यंत भयानक संकट असतात, कारण साध्य प्राप्तीच्या वेळेला त्या सिद्धी रिद्धी सिद्धी आडव्या येऊन तुम्हाला भयंकर भीती दाखवत असतात, भरकवण्याचा प्रयत्न करत असतात साध्यापर्यंत जाण्याच्या अगोदर। तर त्या सिद्धीला बाजूला सारून आपलं साध्य कसं प्राप्त करावं, तिथलं संकट कसं दूर करावं, हे उपांत्य टप्प्यामधली संकट आहे, विघ्न आहे, त्यांना पार कसं करावं याचा उपदेश वेगळा। प्राप्त झाल्यावर सुद्धा काही भांबवतात, अलग लक्षामध्ये प्राप्तापर्यंत थांबतात। पण आपल्याकडे मन आहे आमच्या मराठवाड्यामध्ये, शिजस्तोर दम आहे पण निवस्तोर दम निघत नाही। माणसाची अवस्था बरोबर, शिजेपर्यंत दम काढतो पण ताटात वाढलं की निवेपर्यंत त्याला दम निघत नाही। असं काही होतं, साध्य प्राप्ती होईपर्यंत काही धीर धरतात आणि साध्य प्राप्त झाले की भांबवतात। वेळाला साधनेची सुरुवात झाली की कठीण प्रसंग आहे, त्या कठीण प्रसंगाला पाहिलं की पळून जातात बरेच। सुरुवातीलाच पळून जाणारे भरपूर संख्या इथे नाही असं नाही, कारण इथं दिसतं एवढं सोपं नाही ना। पकवाट शिकायला एखादा मुलगा गेला, त्याला धागिनाचा एखादा शिक्षक 6 महिने शिकवतो, ते मग तो एके बोलाला 6 महिन्यामध्ये आयुष्य दिलं तरी जमायचं नाही, त्याच्यापेक्षा नकोच। सुरुवातीचा टप्पा कठीण असतो आणि त्या टप्प्यामध्ये शांत राहून धीर धरून वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये जो राहतो त्याला एक ना एक दिवस त्या परमार्थातला रस प्राशन करायला मिळेल। पण सुरुवातीला शांत राहावं लागतं, हे सांगणारं गाईड करणारं कोणीतरी पाहिजे ना। विडाला म्हणून
सगळे प्राप्त होत नाहीत शेवटच्या साध्यापर्यंत. ऐका बरं, भगवंताची भाषा आहे. अर्जुना, माझ्या प्राप्तीसाठी सगळे निघतात, कमी निघत नाहीयेत, पण माझ्यापर्यंत सगळे येत नाहीत. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. विठ्ठला. अर्जुना, सहस्रेषु मनुष्याणाम, हजारो मनुष्य माझ्या प्राप्तीची साधना करण्याकरता निघतात. मग त्या हजारो माझ्यापर्यंत येतात नाही, क्वचित. त्या हजारो मधला फक्त क्वचित एखादाच माझ्यापर्यंत येतो. विरळा पावे, विरळा पावे, अवघड गोड शेवटीचे. शेवटी गोड आहे, पण ते फक्त विरळा पावे. एखादाच त्याला तो गोड रस चाखायला मिळतो. विरळा एखादा, बाकीचे 999 वापस जातात. निघाले किती होते? 1000. मिळालं कितीला? अपयशी किती? मग चुकलं कुठं? याचं चिंतन केलं पाहिजे. एकाला प्राप्त होत आणि 999 अपयशी होतात. याचा अर्थ काहीतरी 999ची चूक झाली आहे, कुठेतरी कमी पडले, त्यांना मार्गदर्शन कमी पडलंय, त्यांना गाईड करणारं कुणीतरी नव्हतं. आणि मग तिथून ते प्राप्तीच्या वेळी नागारे निघून गेले. कधी कधी याला प्रारब्ध पण आडवं येतं. विडाला ऐका बरं, लक्ष देऊ. ज्ञानोबरांची एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. प्रारब्धामध्ये आणि भाग्यामध्ये जर एखादी गोष्ट नसेल तर ती हातात आली तरी मिळत नाही. काय करावं त्याला? प्रारब्ध आडू आहे. ज्ञानोबरा म्हणतात, एक जण रस्त्यानं चालला होता आणि गुणगुण गुणगुण गुण करत एकटाच निघालेला, कोणी नाही. आणि त्या रस्त्यानं जात असताना त्या रस्त्याच्या पुढे एक बैलाने आपला आवत किंवा नांगर ओढत नेलेला होता. शेतकरी नव्हता त्यांच्या मागे, ते बैल उधळलेले आणि तो नांगर ओढत 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 गेल्यामुळे अशी एक रेग पडली होती. आणि त्या रेघेमधून, त्या नांगराच्या दातामधून एक धनाचा हांडा वर उचकून आला होता. कुठे? वाटेवर. वाटेवर हे धनाचा हंडा असा बाहेर आलेला, त्याच्यातून बाहेर पडलेला आणि ते बैल निघून गेले. आता तो रस्त्यावर उघडा पडलेला धनाचा हंडा आता कोणाच्या नशिबात आहे? त्या वाटेनं जाणाऱ्या पहिल्या पांथस्थाच्या. लक्ष देऊ नाही का? जो कोणी पहिल्यांदा तिथून जाईल तो भाग्यवान, ते त्याच्या नशिबात आहे. आणि हे चाललेलं होतं पहिलं गुणगुण करत, याच्या भाग्यात होतं बरं काही. पण प्रारब्धाची गती इतकी विचित्र असते. तो गरुड आहे का? त्या गरुडापर्यंत हंडा आला होता आणि इथपर्यंत आला होता तो. आता हंडा तिथपर्यंत गेला तर त्याला दिसला असता आणि त्याला तो मिळाला असता. पण ज्ञानोबा म्हणतात, काय त्याला अवदसा सुचली काय नाही. त्याच्या मनात उगीच आलं, आंधळे माणसं कसे चलत असतील बरं. काय मनात विचार आला गेलं ना, आंधळे माणसं कसे चलत असतील बरं, कसे चलत असतील, ट्राय तरी करून बघ ना. आणि त्याचा ट्राय केला त्याने, त्याची प्रॅक्टिस केली आणि आंधळे माणसं कसे चलतात म्हणून बघितलं. डोळे झाकले आणि हंडा ओलांडून पुढे गेला. आणि तिथे गेल्यावर डोळे उघडला. मला काय अवघड आहे त्याच्यात, मी बी चालू शकतो. अरे तो काय चालू शकतो, हंडा गेला ना माग. तो बी सांगतो आता, कैसे प्राप्ताचे निवेळे निदैवा आंधळेपणाचे डोळे की आपलेची डोळे आपण झाले. अरे कैसे प्राप्ताची वेळ, प्राप्तीची वेळ आली होती, पण निदैवी म्हटलंय ज्ञानोबारांनी त्याला. निदैवा आंधळेपणाचे डोळे. त्या निदैवीला आंधळेपणाचे डोळे लागले आणि आंधळा माणूस कसा चालत असून हे बघितलं आणि हंडा ओलांडून पुढे गेला. याचं कारण आहे, आलं होतं पण प्रारब्धात नव्हतं. विडाला अशी साधना करणारे काही साधक असे आहेत महाराज, संसाराचा त्याग करतात
भोगाचा त्याग करतात, विषयावर लात मारतात, एवढा त्याग करतात आणि भगवंताच्या प्राप्तीची साधना करण्याकरता निघतात. आणि नेमकं भगवंताच्या प्राप्तीच्या साधनेच्या वेळेला काहीतरी दुर्बुद्धी सुचते आणि तेवढा त्याग केलेला पाण्यामध्ये जातो आणि शेवटी गर्भवासालाच जातो. काय सांगायचं, ही साधनेतली परिस्थिती आहे. मग असं का होतं? प्राप्ताच्या वेळेला अपयशाचं तोंड का बघावं लागतं? त्याचं कारण आहे, पाठीमागं गुरु पक्का मार्गदर्शनाला कोणीच नसतो. आणि ज्याच्या पाठीमागं गाईड आणि गुरु पक्का आहे तोल जाऊच देत नाही. विडाला मनोला साधना कुठलीही असो, ऐका बरं, साधना कोणतीही असो, मग ती वादनाची साधना असो, गायनाची असो, कीर्तनाची असो, नामजपाची असो, जपतप योग याकडे कुठलीही असो, त्या साधनेमध्ये तुम्हाला पावला पावलावर तुमचा तोल सांभाळणारा कुणीतरी महात्मा जर तुमच्या पाठीशी त्याचे आशीर्वाद असतील तर चाललेला तोल सुद्धा तुमचा सांभाळला जातो. कारण सांभाळणारा खंबीर आहे ना. ज्ञानोबा म्हणतात ना, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. माझा तोल जरी चालला, माझा चालला होता तोल, पण मी पडलो नाही. तुकोबा म्हणला का? तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले तोल जाऊ शकत होता. तुकोपर्यंत तोल जायला लागतं काय मला सांगा बरं? शेवटच्या क्षणाला तोल जाऊ शकतो माणसाचा. काय सांगावं तुम्हाला? भगवंताचं मुख अवलोकन करण्याची वेळ आली होती. एवढं तुकोपर्यंत इतक्या जवळ गेलो होतो देवाच्या. म्हणजे एक छोटासा पडदाच राहिला होता. तेवढा पडदा बाजूला सरला की भगवंताचं मुखच अवलोकन करायची वेळ आली होती. एवढ्या जवळ गेलो होतो भगवंताच्या. आणि इतक्यामध्ये एका विकारानं घात केला आणि त्या चित्तानं भगवंताचं चिंतन करण्याच्या वेळेला त्या चित्ताचं हरण एका विकारानं केलं. म्हणजे कोणी केलं? काने नेले चित्ताने अवलोकन, काने नेले चित्ताने सुखाची प्राप्ती होणार होती आणि पदरामध्ये काय पडलं? बहु वाटे दुःख. काय करावं? भगवंताचे मुख अवलोकन करण्याची वेळ आली होती आणि ते अवलोकन करायचं मुख
घाईचं इतक्यामध्ये चित्ताचं हरण केलं काम करा, आणि त्या चित्ताला तो काम घेऊन गेला. आणि मग चित्त जागेवर नसल्यावर काय उपयोग आहे? तुकोबराय म्हणले, एवढी साधना केली, मुख अवलोकन करायच्या वेळेला या चित्ताला दुर्बुद्धी सुचली आणि त्या कामाची संगती केली आणि नेमकं तिथून ते निघून गेलं. काय करू? बघू वाटे दुःख फुटो पाहे हृदय. का वरलं नाही चित्ताला? तुकोबराय म्हणले, हातात नाही ना ते, स्वातंत्र्यच नाही. कागा सासूरवाशी, त्याचं स्वातंत्र्य नाही. काय करू? म्हणजे का चित्त हरण होतो? चित्त एवढ्या जवळ जाऊन सुद्धा चित्ताला एवढी दुर्बुद्धी का सुचते? त्याच कारण आहे का बरं? काही गोष्टी साधनेमध्ये त्याचं पथ्य नाही पाळलं की चित्त स्थिर राहत नाही. चित्त स्थिर राहण्यासाठी साधनेमध्ये काही गोष्टीचं पथ्य पाळलं की चित्त हालतच नाही. आणि साधना कितीही करा, ती साधना पथ्यावर नाही केली, त्या साधनेत कुपथ्य केलं की चित्त साधनेत लागत नाही. आणि असली चित्त स्थिरावर नसलेली साधना जन्मोजन्मी केली तरी वावगाची श्रम व्यर्थ जाय. विडाला याला कारण आहे का बरं? याला कारण आहे का? असं का होतो? त्याला कारण शास्त्रानं 3 सांगितलं. साधना करत असताना 3 गोष्टीचा विचार करून साधनेला बसत जावं. नंबर 1 कालपरिच्छिन्न, नंबर 2 स्थान परिच्छिन्न, आणि नंबर 3 व्यक्ती परिच्छिन्न. या 3 गोष्टीचा विचार करून साधनेला सुरुवात करत जाईल. त्यातलं पहिलं आहे का? नंबर 1 स्थान. तुम्ही साधने करता, तुम्ही कुठल्या स्थानाची निवड केली आहे याच्यावर सुद्धा चित्ताची चंचलता अवलंबून राहते. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवंताची भाषा आहे. शुचो देशे प्रतिष्ठाप्य प्रतिमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नाते नीचं शैलाजिन कुशोत्तरं विठाला. अर्जुना, साधना करण्यासाठी पहिला जे महत्वाची गोष्ट आहे, शुचो देशी. देश म्हणजे स्थान, शुचो पवित्र. ज्या स्थानावर तुम्ही साधना करणार आहोत, ज्या साधनेला सुरुवात ज्या ठिकाणी करायची ते ठिकाण किंवा ते स्थान किंवा तो देश किंवा ती जागा कशी पाहिजे? पवित्र पाहिजे. जागा जर पवित्र नसेल, तुम्ही कितीही ध्यान लावून एक स्थिर बसण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही बसू शकत नाही. दोष तुमचा नाही, त्या जागेचा आहे. विडाला असं असतं का नसतं? काय म्हणणं आहे तुमचं? आता मी मराठवाड्यातून आलोय म्हणून तुम्हाला विचारतोय. आमच्याकडे तर आहे बॉस, तुमच्याकडे तसं माहित नाही. स्थानाची पवित्रता महत्वाची आहे की नाही? हे सांगू का तुम्हाला? एखादं स्थान जर अपवित्र, जर खडतर असेल ना महाराज, तिथं तुम्हाला सुखाचा एक क्षणही लाभू देत नाही. ते जागा याला शास्त्र आहे, काय अंधश्रद्धा नाही. काही गोष्टी अशा ठिकाणी करायच्या असतात की त्या गोष्टीचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे, ते निष्फळ नाही गेलं पाहिजे. काही स्थानं अशी असतात महाराज, तुम्ही कितीही साधना करा ते निष्फळच करतं ते स्थान. स्थानच तसं विचित्र आहे. काय करावं? काय रामायणातला प्रसंग तुम्हाला माहिती आहे. वनवास प्रभू रामचंद्राला होता, लक्ष्मणानं फक्त भावासाठी भोगला. बरोबर? नाही तर दशरथानं आणि कैकेयीनं वनवास रामाला मागितलं होतं का लक्ष्मणाला मागितलं होतं? मग लक्ष्मणानं का भोगला? भावासाठी. करेक्ट. माझ्या भावाची सेवा कोण करेल वनवासामध्ये? माझ्या दादाची. मी इथे राहून काय भोग भोगू? नाही, माझ्या दादा बरोबर मी जाईन आणि माझ्या दादाची सेवा करेल. ही काय पवित्र भावना आहे, विचार करा ना तुम्ही.
आणि या पवित्र भावनेनं पत्नी उर्मिलेचा त्याग करून लक्ष्मण ब्रह्मचर्य अवस्था घेऊन रामाची सेवा करण्याकरता 14 वर्ष वनवासामध्ये जातो. एवढा मोठा त्याग आहे लक्ष्मणाच्या मनामध्ये. आणि सेवा करत असताना रोज मनामध्ये भाव असायचे लक्ष्मणाचे, किती भाग्यवान आहे मी, माझ्यासारखा भाग्यवान भाऊच नाही या जगामध्ये. निष्काम परब्रह्म प्रभुराम चंद्र माझा मोठा भाऊ आहे आणि मी त्याचा लहान भाऊ होण्याचं मला भाग्य लाभले. नुसता भाऊ नाही, मला त्याची सेवा घडतीये, हे माझं किती मोठं भाग्य आहे. ते सतत मनामध्ये असे आनंदाचे उकळी यायचे. किती भाग्यवान आहे. एक दिवशी बसले होते एका स्थानावर आणि चालत होते. चालता चालता एका ठिकाणी झाडाखाली बसले. राम टेकून बसले. सीतामैया बसलेली होती. लक्ष्मणाला म्हणले, लक्ष्मणा जरा भूक लागली आहे, थोडं काहीतरी आणतोस का फळं वगैरे. लक्ष्मण म्हणलं ठीक आहे जातो. त्या दिवशी लक्ष्मणाच्या मनामध्ये जरा वेगळेच विचार आले. रोज आणायला फळं आणायला आनंदानं जात होता, पण आज उठूनच गेला लक्ष्मण 3 हाका झाले तरी. राम म्हणले, लक्ष्मण ऐकू येत नाहीये का, फळं आणतोस काय. लक्ष्मण म्हणला, आणतो ना, जरा दम नाही काय. शब्दावर लक्ष देत जाऊ बरं. समोरच्या माणसाची भाषा बदलली की लक्ष देत जाऊ. शहाण्या माणसाची लक्ष नसते. हा म्हणलं जातो ना. हो तेच म्हणलं जा. लक्ष्मण म्हणलं, याला काय लागलं, खुशाल बायको बरोबर झाडाखाली निवांत गप्पा हाणीत बसवतो, मला जंगलात फळं आणायला लावतो. कधी विचार असा आला नाही बरं. आज मनामध्ये असा वाईट विचार आला मला. एरवी मनामध्ये विचार असे होते की माझ्यासारखा भाग्यवान भाऊ कोण आहे. जगाच्या बापाचा भाऊ झालोय मी आणि त्याची सेवा करतोय मी. अरे जन्म जन्म मुनी जतन कराई. जन्म जन्म मुनी हे साधना करतात, पण या रामाचं दर्शन होत नाही. त्या रामाची रोज मला चरणाची सेवा. आज लक्ष्मण म्हणतो, तुला काय लागलं, कसला वनवास आहे तुला. तुझा वनवास नाही, खरा वनवास माझा आहे. मनात विचार चालू आहे. बायको सोबत आहे, मस्त बायको पाय चोपती, खुशाल मध्ये बसतो, मी बाहेर झोपतो, जंगलात फिरतो. जाऊ दे आता काय करू, जातो. ते सगळं चालूच मनामध्ये. फळ आणपर्यंत रोज लक्ष्मणानं फळ आणले की चरणावर ठेवायचे. प्रभू कापून फोडून द्यायचे, घ्या. आज फळं घेऊन आला. लक्ष्मणा फळं आणलीस का. हो आणली. कुठे. तिथं ठेवलेत, खा म्हणला. घ्या. हे म्हणण्यात सुद्धा अर्थ बरं. उपेक्षापूर्वक म्हणणं. आणले का फळं. हो घ्या. याच्यात प्रेम नाही राहील. राम म्हणले, आज लक्ष्मणाची जरा मजाच यायली, काय गोंधळ आहे. आणि मग फळं वगैरे खाल्ले, निघाले. आणि निघाल्यानंतर जरा पुढे गेले. आणि पुढे गेल्यानंतर लक्ष्मणाच्या मनामध्ये जे विचार येत होते ते विचार बंद झाले. त्या जागेहून पुढे गेले. पुन्हा लक्ष्मणाच्या मनात यायला लागलं, हा किती भाग्यवान आहे मी. चिंतातूर झाला लक्ष्मण. प्रभू रामचंद्र म्हणले, लक्ष्मणा काय गोंधळ चाललाय मगापासून तुझा, सांग तरी. चरण धरले. दादा खरं सांगू का, 14 वर्षामध्ये कधी मनामध्ये असा वाईट विचार कधीच आला नाही. पण आज काय झालंय मलाच कळणार आहे. असे विचार, दुष्ट विचार माझ्या मनात काय यायला लागले. भाग्यवान आहे मी, आणि भाग्यवान असताना आज असं का व्हायला लागलंय की मी स्वतःलाच दोष देतो. प्रभू रामचंद्र हसले. लक्ष्मण म्हणले, बाळा ए लक्ष्मणा इकडे, तुझा दोष नाही, रडू नकोस, माझ्याकडे. म्हणजे का दोष तुझा नाही. म्हणजे कोणाचा दोष आहे. एक काम कर, आपण जिथे बसलो होतो का तिथलं एक एवढी माती बांधून आण तुझ्या याच्यामध्ये पालवामध्ये. आता इथे लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू होते. असे विचार का आले, असा मूर्खपणा मला का सुचला, पश्चाताप होत होता. आणि वापस गेला आणि तिथली माती हातात घेतली की पुन्हा डोक्यात आलं, म्हणजे वजवागवाय मी का.
आता काय करावं, ती माती बांधली, लक्ष्मण रामापर्यंत आला, तोंड असंच. राम म्हणले कसं काय लक्ष्मणा, काय नाही चला म्हणला, घेतली ना आम्ही वजन. म्हणा बोल. राम म्हणले आता लक्ष्मण एक काम कर, ते गाठोडं बाजूला ठेव, त्या मातेचं बाजूला ठेवलं की लक्ष्मणाच्या पुन्हा मनात विचार, अरे बापरे मी रामाचा भाऊ आहे, आता काय करावं. लक्ष्मणानं पाय धरले, रामा सांगा ना दादा काय व्हायला लागले. राम म्हणले लक्ष्मणा दोष तुझ्या चित्ताचा नाही, आपण ज्या जागेवर बसलो त्या जागेचा दोष आहे, म्हणून तुझ्या मनामध्ये असे विचार. दोष तुझा नाही, आपण ज्या जागेवर बसलो त्या जागेवर दोन राक्षसांचं युद्ध झालं होतं आणि त्या दोन राक्षसांचं भावाभावाचं युद्ध झालं या ठिकाणी झालं होतं आणि दोघांनी एकमेकाला मारलं वैरामध्ये आणि त्यांचं रक्त या जागेवर सांडलेलं आहे सुंदरपासून. त्या अप्सरेसाठी दोघांनी एकमेकाला जीवच मारलं, त्यांचं रक्त तिथे सांडलं होतं आणि त्यांच्या त्या दुष्ट रक्तानं ते स्थान आणि ती जागा अपवित्र झाली होती. त्या जागेवर बसल्यानंतर प्रभू रामचंद्रासारख्याच्या भावाच्या मनात चलबिचल झाली. दोष कोणाचा, लक्ष्मणाचा का स्थानाचा? मग असल्या जागेवर साधना केल्यावर लक्ष्मणाला सोडलं नाही. तुम्ही की झाडकी पत्ती आहे का नाही, स्थानात पावर. स्थान जर चुकीचं मिळालं तर तुम्ही किती जरी साधना जप तप ते त्या ठिकाणी केलं तरी तुमची साधना फळाला येत नाही. मिळाला म्हणून बंगल्यात फ्लॅट मध्ये बरोबर आहे की साधना इथे असते का? काय म्हणणं आहे तुमचं? काय फ्लॅट मध्ये साधना करतात हे आता नाशिकन हे लोक फ्लॅट मध्ये देवघर, काय फ्लॅट मध्ये तिथंच देवघर आणि तिथंच बाथरूम. कुठली साधना आहे, कुठली पवित्रता येणार सांगा बरं तुम्ही. काय राहिलंय ते सांगायसारखं, काय राहिलंय इथे? आमच्या मराठवाड्यात म्हणतात त्या बाथरूमच्या स्कीमला कुठेही जागा पण घरात हागा. काय करावं? किती घर आहे सांगा ना तुम्ही? एवढंच घर, एका रूम मध्ये राहतो तो, एका रूम मध्ये, त्याच रूम मध्ये बाथरूम, त्याच रूम मध्ये किचन, त्याच रूम मध्ये देवघर. कसली साधना करणार आहे तुम्हाला? प्रमाण सांगू का? काय सांगितलं आमच्या संतांनी? आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमाची स्थान आश्रमाची स्थान नाही आठवलं? साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य लोलुप्यता काय, निद्रेते दिनावे, भोजन करावे परिमित. हे साधकाला उपदेश म्हणू का मग? निर्वाहा पुरते no.
निर्वाहापुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा आणि कोठेही चित्ताशी नसावे हृदयी नारायण आठवावा हे स्थान सांगितलं आमच्या साधू संतांनी. म्हणून साधना कुठेही करायची नाही. हे का सांगितलंय माहितीये का तुम्हाला? हे स्थान बघितल्यानंतर मला हा अभंग सुचला. हे सगळं मी तिथून बघितलं. काय वटवृक्ष महाराज, एवढे वटवृक्ष, एवढं सुंदर स्थान गावाच्या बाहेर. हे अशी स्थानं जवळ मिळत नाही बरं. कारण आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नाही 4 राज्यामध्ये फिरतो. काय करावं, अशी स्थानं मिळत नाही. पण क्वचित वर्षातून एखादं असं स्थान बघायला मिळतं जिथं पाऊल टाकला की प्रसन्नतेचा अनुभव येतो. प्रणाम या स्थानाला माझा. आणि असं स्थान तुम्हा सर्व मंडळींना साधनेसाठी या मिळाले. याला पण भाग्य का? ऐका बरं, ही साधना, या स्थानावरची तुमची साधना तुम्हाला 1000 पटीनं फळ देणारं स्थान आहे. कारण सांगा, काही स्थानं अशी असतात की तुम्ही 1 पटीनं साधना केली तर त्याचं फळ 1000 पटीनं देण्याची ताकद त्या स्थानामध्ये असते. आणि काही स्थान अशी असतात तुम्ही कितीही करा त्याला निष्फळ करून टाकण्याची असते. गंगा एक असं तीर्थ आहे. गंगा एक असं तीर्थ आहे, अशी जागा आहे की तिच्या काठावर जर तुम्ही इथं जो जप करताय, इथं 1000 जप केला आणि तिच्या काठावर तुम्ही एकदाच राम म्हणला तरी 1000 जपाचं फळ देण्याची ताकद गंगेमध्ये एकदाच म्हणण्याची ताकद. एकदाच राम म्हणा, 1000 वेळेस जप केले फळ देण्याची ताकद त्या गंगेमध्ये. म्हणूनच की काय, आपल्या पूर्वीच्या अनादी कालापासून सर्व ऋषी मुनी जपी तपी साधू संतांचे आश्रम कुठे होते? गंगेच्या काठावर असायचे. त्याचं कारण ते होतं. आणि नंबर 2, आणखीन एक असं स्थान आहे आपल्या पृथ्वी तलावर की तुम्ही तिथं गेला की तुमचे सगळे दोष खाऊन तुम्हाला पुण्याची प्राप्ती करून देतं. त्याचं नाव आहे हिमालय. पिढाला वेडा काय भगवान शंकर आणि विष्णू तिथं जाऊन बसायला, वैकुंठ सोडून. आधी भगवान शंकर बसले होते कुठे माहितीये का? बद्रीनाथ मध्ये. बद्रीनाथ मध्ये अगोदर भगवान शंकर होते आणि भगवान शंकराचं स्थान बघायला विष्णू आले. विष्णूंना ते स्थान आवडलं हिमालयाचं. ज्ञानोबा म्हणतात हिमवंतू दोष काय. हिमवंतू म्हणजे हिमालय, त्याची पावर आहे. दोष काय, तिथं गेलात की तुमचे दोष आपोआप जळून नष्ट होतात. कारण हिमवंतू दोष खातो. हे स्थान पवित्र आहे. विष्णू म्हणले महादेवाला मला हे स्थान पाहिजे, मला जरा इथं बरं वाटतंय. आता शेवटी हरिहरा नाही भेद एक एकाचे हृदय. भगवान शंकराने विष्णूला बद्रीनाथ दिलं आणि भगवान शंकर त्याच्याही वर गेले, ते केदारनाथ. पण दोघही तिथंच राहिले. हे काय सांगतोय मी तुम्हाला, स्थान इतकं महत्वाचं आहे. पृथ्वी तलावर कुठे नाही गेले भगवान शंकर आणि विष्णू. तिथं जाऊन का बसले? कारण त्या स्थानामध्ये शांती देण्याची, समाधान देण्याची ताकद आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती. देवाला सुद्धा विश्रांती स्थानात विश्रांती प्राप्त करून देणारं स्थान म्हणजे आळंदी आहे. पिढाला काल हे झालं स्थान परिच्छिन्न. आपलं तिथून सुरुवात झाली साधनेची. नंबर 1 स्थान सांगितलं. आता काल आहे का? तुम्ही केलेली साधना योग्य स्थानावर केली
पण तुम्ही ती कुठल्या काळात केली याच्यावर सुद्धा त्याची फलप्राप्ती. काळ जर चुकीचा लागला तर किती वाकार्या द्या, काय नाही, मोकळेच. काय महत्वाचं आहे? काळ पण योग्य पाहिजे. काही काळ असे आहेत महाराज, तुम्ही वर्षानुवर्ष साधना केली तरी तेवढं फळ देत नाही, पण एखादा दिवस इतका पर्व काळ असतो की तेवढ्या दिवसाचं फळ तो एकच दिवस देतो. त्याला पवित्र काळ म्हणतात महाराज. 12 महिने सोमवार करा भगवान शंकराचे, 12 महिने, आणि 12 महिने प्रदोष व्रत करा. जेवढं पुण्य होतं तेवढी एकच महाशिवरात्र देऊन जाते. त्याची ताकद आहे त्या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये. हा काळ आहे, कारण का काळ महत्वाचा आहे? त्या काळामध्ये भगवान शंकर 12 महिने नाहीत तेवढ्या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसन्न असतात. जो ही जे मागल, नाथ महाराज म्हणले, जयाची तिजे वासना, जयाची तिजे वासना, भगवान शंकराचा हा गुण सांगितलाय. त्रिभुवनी उदार भोळा राजा श्री शंकर. पण हा उदार एरवी तर आहेच, पण पर्व काळावरले उदार बरं हा देव, कारण हा भोळा आहे. जीवा एखाद्या व्यक्ती उदार असतो नाही असं नाही, भगवान शंकर उदार आहेत, पण त्यांच्या उदारपणाचाही चढ उतार आहे ना. उदारपणामध्ये समतरतम भाव असतो. कधी कनिष्ठ उदारपणा, कधी मध्यम उदारपणा, कधी उत्तम उदारपणा. बरोबर आहे. काही माणसं उदार आहे, अरे पण दुःखाचा प्रसंग आहे, त्याचा मूड बरोबर नाही. उदार आहे, मागायला आला, पण हे मूड मध्ये नाही ना. द्यायचं म्हणून देतो. मालक उदार आहे, तुम्ही द्या ना काहीतरी. काय तुम्ही अंतर गेला होतं, जा बरं. दिलं पण मूड नाही ना. मूड अकनिष्ठ मूड, मध्यम मूड. मालक द्या ना काय चहा पण. ठीक आहे, आता पैसे नाही, हे 5 रुपये घेऊन जा. तोंड वाकलं नाही पण दिले, जाऊ दे जा. 10 तर 10 मागितलं तेवढंच देईल.
कनिष्ठ मूड मध्ये मागितलं त्याच्यापेक्षा कमी दिलं, मध्यम मूड मध्ये मागितलं तेवढंच दिलं, उत्तम मूड मध्ये मालक भूक लागली जेवायचे 50 द्या ना, वेडायस का 50 मध्ये तुला सलाद तरी येईल का, ते 500 घेऊन फुल जेव जा, त्याला उत्तम मूड मध्ये. एरवीच्या काळामध्ये भगवान शंकर कनिष्ठ मध्यम मूड मध्ये, पण महाशिवरात्रीला उत्तम मूड मध्ये. तो तव उदाराचा रामा माझी अल्पची वासना. महाशिवरात्रीला भगवान शंकर कशा मूड मध्ये? उत्तम मूड मध्ये. काळ म्हणजे काळ ओळखायचा. कोणत्या काळात उत्तम मूड मध्ये? महाशिवरात्रीच्या काळामध्ये. अरे त्या पारद्यानं काय खरंच बेलपत्र वाहिले होते का भगवान शंकराला? महाशिवरात्रीच्या कथेमध्ये जी पारद्याची कथा येते, बिल्लाची कथा येते, त्याला हरणाला बाण मारायचं म्हणून बेलाच्या झाडामध्ये बसलं होतं. ते बेलाच्या झाडावर त्याला तो नियम लागना म्हणून आडवी यायला लागलेली बेलाची पानं तो तोडून खाली असा तोडून टाकत होता, आणि खाली भगवान शंकराची पिंड होती, आणि त्याच्याकडून तुटलेली पानं पिंडीवर पडले. त्यानं वाहिले नव्हते. त्याला काय माहिती खाली काय पारडी येतो, त्याला काय घेणं ते नाही. पण काळ महाशिवरात्रीचा होता. खाल्ला महात्मा उत्तम मूड मध्ये होता. भगवान शंकर काय भूतय म्हणले, माझा किती बेल वाहिले यानं. महाराज ते माळकरी नव्हतं तरी कैलासाला नेलं. मूडला महत्वाचं आहे बरं. काय चोर आला, चोर एकदा आमच्या भोले बाबाच्या मंदिरामध्ये प्रमाण आहे बरं, त्याला चोरी पिंडी दिला पाव. आता देऊ नका, वेळ संपत. आणि ते मंदिरामध्ये आला, ठरवलं म्हणजे महादेवाच्या मंदिरात चोर म्हणला, काहीतरी लोकांनी नवसाचा एखादा सोन्याचा वेल, नंदी काहीतरी वाहिलेला असतंय, आज चोरीच करायची. घरी गेल्यावर मग बोलू द्या धुंकू नका त्यांना. लेकरा बाळाशिवाय कीर्तनच नाही, लेकरच कीर्तनाला पाहिजे. मी कधीच लेकर कीर्तनात बोलले तरी मी महाराज असा आहे, त्या कीर्तनामध्ये मी लेकरांना धुंकीत नाही. बोलू द्या, बोलले तर बोलले, झोपले, खेळले तरी पण घेऊनच येत जा. तरी त्यांना गरज आहे. आणि महाराजांना लेकरावर रागवायचं नाही, काही नाही होत. बोलू द्या. हे बाबा आता बोलू द्या म्हणले, काही बी करू नको म्हणशील आता जमलंय. आम्ही ते चोर मध्ये शिरला, बघितलं इकडं तिकडं, काहीच दिसलं नाही मंदिरामध्ये. आणि मला काहीच नाही चोर मंदिरामध्ये. आता काय चोरी करावी म्हणलं, आणि आपलं तर ब्रिज आहे म्हणलं, आपण काहीतरी नेल्याशिवाय घरी जात. मला वाटतं त्याचं नाव अनिल असावं. अनिल कोणाला म्हणतात माहितीये? कुठं जरी गेला तरी पण काही का व्हायना, पण नाहीच काय भेटलं तर चप्पल का व्हायना अनिलच. तिथे अनिल चोर मध्ये गेले म्हणलं, काही नसलं तरी पण काहीतरी मोकळ्या हाताने जायचं नाही. इकडं तिकडं बघितलं तर वरी घंटी दिसली, मोठी घंटा, वाजवायचा घंटा. यानं डोक्यात विचार केला, मला काही जरी नसलं, घंटी जर विकली म्हणलं नेहून, पितळाची घंटी आहे म्हणला, 1000, 2000, 500 तर नक्की येते म्हणलं. मग ती घंटी काढायला लागलं, त्याचा हातच पुरण, हात पुरण म्हणून पायात बोट होता. बरं चोराला काय हो, पायात बोट होता, घंटीला हात पुरण, उड्या मारल्या, हात पुरण. महाराज महादेवाच्या पिंडीवर बोटासहित उभं राहिलं ते घंटी काढायला. किती मोठा दोष झाला का नाही? आमचा बोळा महादेव पिंडीतून प्रगट झाला. मला बरेच भक्त बेल वाहणारे, फुल वाहणारे बघितले, पण स्वतःलाच वाहून घेणारा तो एकटाच पटके. आज म्हणले प्रसन्न आहे तुझ्यावर, काय पाहिजे ते मला देवाची, तुला माझ्या माफी करा. अरे माफी कशाची? स्वतःला वाहिलंस तू माझ्यावर, देहच वाहिलास माझ्या पिंडीवर, बोट सुद्धा काढला नाही. थरथर कापायला महादेव म्हणले, बाबू नको, माझा भक्त आहे. का? महाशिवरात्र होती त्या दिवशी, मूड भारी होता, मूड भारी होता.
का आणि मूड कधी फिरतो योग्य काळातच, आणि त्या काळाचं नाव आहे शिवरात्री. विडाला 12 महिने सोमवार करा, जेवढं पुण्य तेवढी एक महाशिवरात्र, आणि 12 महिने एकादशी करा. फक्त आषाढी आणि कार्तिकीची एकादशी 12 महिन्याच्या एकादशीचं फळ देऊन जाते. म्हणतो पांडुरंगाने सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतशी गुज. ते गुज कळालं का? गुज म्हणजे गुप्त. हितगुज ते रस्त्यावर नाहीत सांगत वरडून, गपचूप अंधारात. हे बघ तुला गुज सांगतो, गुपित सांगतो. पांडुरंगाने देव भक्ताच्या कानात सांगितलं नका 12 महिने येऊ, आणि आषाढी कार्तिकीला विसरू नका, कारण 12 महिन्याच्या एकादशीच्या दोघीच देते. ते गुज कानात सांगितलं. असा काळ, योग्य काळ साधनेला भेटला की फळच, आणि चुकीचा काळ भेटला काही नाही, निष्फळ आहे, निष्फळ. आता नंबर 3 आहे का? स्थान परिचिन्ह, काल परिचिन्ह. आता राहिले व्यक्ती परिचिन्ह. व्यक्ती परिचिन्ह म्हणजे तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या सानिध्यात साधना करतात याच्यावर अवलंबून आहे. कारण साधना करताना संगतीमध्ये व्यक्ती पण योग्य पाहिजे. कोणाच्या संगतीत आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही करायला याच्यावर सुद्धा फळ अवलंबून आहे. साधना योग्य, स्थान योग्य, काल योग्य, पण संगत मूर्खाची असेल तर बरबादच. म्हणून याची त्याची मी आता जास्त लांबवत नाही. मूर्खाच्या संगतीमध्ये साधना करायला निघायचं नाही. लोभी माणसाच्या, कामी माणसाच्या, क्रोधी माणसाच्या संगतीमध्ये साधनेचा विचार सुद्धा करायचा नाही. ज्याला योग्य साधना करून काहीतरी प्राप्त करायचे त्यांना अगोदर संगती जिंकायची. संगती जिंकायची. आणि संगती जर मूर्खाची तुम्ही धरली, तुम्ही किती जरी देव देऊन परमार्थ केला तरी काही नाही. त्याचं कारण कळालं तुम्हाला? खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याच सवे. करायचे असेल तर फक्त एकच, आकळावा श्रीपती. तुम्ही राहिलात तर जवळचा देव लांब जातो, आणि संतांच्या संगतीत राहिलात तर साधना कमी असली तरी दूरचा देव आकळून घेता येतो. आकळावा श्रीपती. संत समागमी. बरोबर. कैकईला देव रोज जवळ होता. राम, अरे ज्या रामासाठी अगस्ती सारख्यानी या लोकांनी हाडाचे खाड केले, त्यांना नाही लवकर मिळाला. त्या कैकईला रोज मांडीवर होता. काय भाग्य होतं. पण संगत एका दाशीची केली. जवळचा देव 14 वर्ष बाहेर गेला. विडाला कुठलं का नाही नशीब. कोणामुळं? अरे अयोध्येचा चक्रवर्ती सम्राट आहे राजा दशरथ. त्या दशरथाची राणी आहे. मग राणीची संगत कोणासोबत असावी? अरे चांगले एखाद्या उच्च दुसऱ्याचा राणी सोबत असावी, दासी सोबत असते होय. आणि त्या संगतीनं परिणाम असा झाला, आकळावा श्रीपती नाही, मोकळावा श्रीपती आला नाही. म्हणून नंबर 1 स्थान, नंबर 2 काळ, आणि नंबर 3 व्यक्ती. या तिन्हीचा त्रिवेणी संगम झाला की देव तुमच्या जवळच. विडाला बरोबर आहे. नेमका एवढा जो पसारा मांडला तुम्ही, ठीक आहे आम्ही पण आता साधना करणार आहोत. बरं झालं तुमची भेट झाली, बरं झालं आजचं कीर्तन ऐकायला मिळालं. आता आम्ही उद्यापासून अशी मोघम साधना करणार.
नाही, वेळ वाया घालवणार नाहीये. मग सांगा बरं तो कोबर आहे, नेमकी साधना करावी कशी? महाशिवरात्रीचा प्राप्त झालाय ना, हाताला व्यर्थ जाऊ द्यायचा नाही. काळ व्यर्थ नाही गेला पाहिजे, आणि ज्याचा काळ व्यर्थ गेला महामूर्खाचं लक्ष. महाराज म्हणजे काळ सार्थक केला त्यांनी. धरिला म्हणी काळ वाया नाही जाऊ द्यायचा, सार्थक करून घ्यायचं. महापर्व काळ आहे ना, तो व्यर्थ नाही जाऊ द्यायचा. काळ सारावा, चिंतन घडलं पाहिजे, आणि ते चिंतन असं घडलं पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, काही सीझन असतात, सीझन. त्या सीझन मध्ये धंद्यावाल्यानं ढिलं पडायचं नाही, कारण 12 महिन्याचं तो 1 महिन्याचा सीझन कमवून देत असतो. काय, प्रत्येक दुकानदाराचा एक सीझन असतो. आता खाता बियाचं दुकानवाल्याचा सीझन कधी? दिवाळीला. पाऊस पडल्यावर पेरणीच्या टायमाला असतो का नाही? सोन्याच्या दुकानदाराचा सीझन खरा कधी? लग्न सरायच्या असतो का नाही? प्रत्येक दुकानदाराचा सीझन. कपड्यावाल्याचं, सोन्यावाल्याचं, भांड्यावाल्याचं ह्यांचा सीझन आता 2 महिने तरी उन्हाळ्यात. आणि त्या टायमाला जर ते लोकांची लग्न खात बोंबलत फिरलं दुकान बंद करून, पुन्हा काय सीझन, पुन्हा 12 महिने दुकान उघडून बसवतो, पुन्हा कोणी बसता बांधाय. प्रत्येकाचा एक काही काळाचा 1 महिन्या 2 महिन्याचा काय असतो, काय म्हणतात तुमच्याकडे? सीझनच, पिरियड, सीझन. माणूस तेवढ्यात त्यांना रात्रंदिवस ढिलं पडायचं ना. 12 महिन्याचं तो 1च महिना कमवून देतो त्याला. बरोबर आहे ना माऊली? किरण महाराज, आता अक्षय तृतीयापर्यंत झोपायचं नाही, कारण हे आपल्या सगळ्याच आता 2 महिने काय. आता खरंच आहे. आणि चैत्र पाडवा हनुमान जयंती गेली, तुम्हाला जवळून गेला तरी कोणी हे म्हणत नाही. पुन्हा लोक पेरणीच्या राड्यात असते, रामराम करत नाहीत आपण तेवढ्या टाइमात. मात्र तसं आहे ना, हा पुन्हा आपण बी तिकडं तेवढा काळ सार्थक करायचा, तेवढा काळ सार्थक करायचा. एक सांगू का तुम्हाला, एक वाक्य सांगतो मी तुम्हाला. जगामध्ये धनवानाला किंमत आहे, धनवानाला. हो, बाकी कोणी कोणाला विचारत नाही बरं या जगामध्ये. तरुण पिढी नीट आहे का पोराव, तुम्ही काही करा, तुम्ही काही करा, फक्त 2 गोष्टी सोडतात. ज्याला धन कमवायचंय, ज्याला धनवान व्हायचंय, त्यानं कण वायाला जाऊ द्यायचं नाही, आणि ज्याला पुण्यवान व्हायचंय त्यानं क्षण वायाला जाऊ द्यायचं.
सार्थकच करून तर येणाऱ्या काळात. म्हणून जसं धन कमवण्यासाठी काही काळ असतात त्याच्यामध्ये शांत बसायचं नाही, धावपळ करायची, तसं पुण्य कमवण्याचे काही पर्व काळ असतात त्याच्यात झोपा काढायच्या नाही. कारण ते पुण्य कमवायचा काळ असतो. कारण दोन धनवान आहेत, व्यवहारातला धनवान वेगळा आणि परमार्थातला धनवान वेगळा. व्यवहारातला धनवान पैशावाला आणि परमार्थातला धनवान ज्याच्याकडे पुण्य त्याच्यासारखा धनवान परमार्थात कोणीच नाही. कारण आहे का, व्यवहारातला धनवान एकदा माणूस पैशावाला धनवान झाला की महाराज त्याच्याशी बळच लोक संपर्क जोडते. खरं का खोट आहे? दरिद्रीला विचारता का कोणी? बरं तो दरिद्री माणूस गरीब माणूस कितीही बुद्धिमान आणि विद्वान असू द्या, गावात बैठकीला कोणाला बोलवते तो खोट? मोठ्या. त्याच्या बुद्धीला बघून नाही, धनवानाला किंमत आहे. त्याचं वजनच पडतं महाराज धनवानाचं, कुठेही वजन पडतं. मंत्री, पुढारी, उद्योगपती, महाराज लोक सुद्धा कोणाला मान देते? धनवानाला. जसं व्यवहारामध्ये धनवानाचं वजन पडतं तसं परमार्थात ज्याच्याकडे पुण्य नावाचं धन आहे महाराज, संत देव सुद्धा चालून त्याच्या घरी येते. वजन आहे ना का? परमार्थातला धनवान तो बरं म्हणजे माझ्याकडे आलं म्हणजे कसं काय, पुण्य फळले बहुत दिवसा उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. फक्त एकच आहे, व्यवहारातलं धन जगातल्या मोठ्यातल्या मोठ्याशी संबंध जोडून देतं आणि परमार्थातलं धन जगातल्या लोकांशी संबंध जोडून देत नाही. कोणाशी जोडतो माहितीये? हा, परमार्थ आहे कमवण्याचा हा काळ आहे. परमार्थ ही महाधन ते जगातल्या लोकांशी संपर्क जोडून देत नाही. जोडी देवाची चरण. आणि मग हे धन जतन करायचं असेल, कमवायचं असेल, पावया जतन हे उपाय कोणते? काळ सारावा. हे वरले 2 चरणात उपाय येतात. हे परमार्थ धन व्हावया जतन, हे धन जर जतन करायचं असेल तर हे उपाय कोणते? ऐका, काळ सारावा चिंतने पहिला उपाय. नंबर 2 एकांत भाषी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. हे 4 झाले पहिल्या चरणात. दुसऱ्या चरणामध्ये चिंतनात काळ गेला पाहिजे. पवित्र गोदावरीच्या गंगेच्या काठावर थोडस एकांतामध्ये साधना केली पाहिजे. अलग लक्षामध्ये, कारण साधना लोकांतात होत नाही, साधना एकांतात होते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वाद सत्य पाळलं पाहिजे. तुकोबऱ्या म्हणतात पहिल्या चरणात एकांत वासात गंगा स्नानात काळ चिंतनात सारा. पण तो काळ चिंतन करत असताना एक काम करा, आहारावर नियंत्रण ठेवा. युक्त आहार विहार. बरोबर आहे की नाही? आता 8 दिवसाचा 7 दिवसाचा सप्ताह कीर्तन तेवढे लांबून लांबून वक्ते बोलवलेत, काहीतरी चांगलं ऐकलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग कीर्तनकार सांगतायत तोपर्यंत झोप आली पाहिजे का? मग ती झोप आवरेल कधी? कमी द्यावी. राईट. आता घरी येऊन 3.5 भाकरी हाणायच्या आणि कीर्तनात बसायच्या बसल्या बसल्या. कीर्तनाला येऊन गेलं कीर्तन अर्ध असा गोंधळ होतो. काय सांगू तुम्हाला?
बरेच माणसं झोपतात कीर्तनामध्ये. कमीत कमी ज्यांना चष्मे नाही ते तरी झोपलेले कळतात. चष्म्यावाले तर काय करायले काहीच कळत नाही. चमकत ते म्हणून मध्ये फुल झोपलेत का जागे काहीच कळत नाही. असे आता काही असं आहे ना निवृत्ती बाबा, काही माणसं आपले बिचारी इमानदार डोळे झाकून झोपतात, ते तरी झोपलेत हे कळतं. काहीच्या झोपी अशा आहेत टकटका बघते पण फुल झोपेत असते. झोपेचा प्रकार आहे ते झोपेचा प्रकार आहे, कुणालाच कळत नाही. महाराज एका गावात असं कीर्तन करत असताना असा महात्मा मला भेटला होता. 12 वाजस्तोर कीर्तन केलं, सगळी माणसं झोपली पण ते एकटंच बघत होतं. मी म्हणलं सगळं गाव मोठं पण एवढा शहाणा, सगळे झोपले, हा एकटाच बघतोय, काय बघतोय महाराज. 12:30 वाजता त्याच्याकडे बघू बघू सांगितलं आणि कीर्तन संपल्यावर खाली बसले. म्हणलं वा गुरुजी, खरं कीर्तन तुम्ही ऐकलं, तुम्ही जागला. संपलं का काय म्हणलं? अरे संपलं काय, तू कुठं होतास? म्हणला डोळाच लागला. म्हणलं कधी? म्हणला विठोबारात मायला झोपलो होतो. असं नाही पाहिजे. हे कधी होतं? आहारावर नियंत्रण नसल्यानंतर. आलं का लक्षामध्ये? आळस, निद्रा या गोष्टी कशामुळे येतात? आहारामुळे. म्हणून युक्त आहार, युक्त आहार विहार व्यक्त चष्टस्य कर्मसु. आहार व्यक्त पाहिजे. कसं पाहिजे? भोजन करावे परिमित कामापुरतं. चला द्या सोडून. युक्त आहार. नंबर 2 विहार. विहार म्हणजे आपलं वर्तन. आलं लक्षामध्ये? हा, ते पण कसं युक्त पाहिजे. म्हणजे जास्त कुठेही जास्त वेळ बसणं नको, जास्त कुठेही टाइमपास करणं नको. लोकांना उगं बावळट सवय आहे महाराज. ज्याला साधना करायची त्यानं विनानं कारण कुठेही मूर्खाजवळ वेळ घालवायचा नाही. आपलं काम झालं की आपल्या साधनेमध्ये रतवायचं. युक्त आहार विहार. नेम इंद्रियाशी. इंद्रियांना काय ठेवायचा? नेम ठेवायचा. आणि नसावी बासर. बासर आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणते पचगळपणा. नाही नाही, ते पुढे बहुभाषण पुढे. ही बासर लय वेगळीच आहे. बसायचं ज्ञान नाही, उठायचं ज्ञान नाही, अक्कल नाही, काही नाही. कसंही बसायचं. संतापाशी बहु असावी मर्यादा. मर्यादा, ज्याला मर्यादा नाही त्याला बासर म्हणतात. आलं लक्षामध्ये? आता एखाद्या महात्म्याकडे गेलो, आता हे आमचे तुमचे बुधनाथ बाबासारखे महात्मे तुमच्या परिसरामध्ये झाले, अशा एखाद्या महात्म्याकडे भेटायला गेलं तर कसं बसावं? मर्यादेनं बसावं, हात जोडून बसावं, नम्रतेनं बसावं. का महात्मा तिकडे बसला आणि त्याच्या पुढे पाय लांबून बसतो? त्याचं असणं. बाबा काहीतरी कामाला उठून गेले की पटकन म्हणतो बाबाची गादी मुळे बसून तरी बघत होता. दर्शनाला गादीवर बसायला मूर्खपणा करायचा नाही. नसावी बस. निद्रा, निद्रा कमी असावी. आणि नंबर 4 आहे, ज्याला साधना करायची त्यानं वाणीवर नियंत्रण ठेवावं लागतं. ऐका बरं, कारण ही वाणी ही पतिव्रत आहे. तिला थोडा जरी डाग लागला परनिंदेचा तरी ही विटाळली. आणि देवाला विटाळलं की चालत नाही. तुका म्हणे विटाळशी देवापाशी. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ पावे. एवढे नियम पाळून पत्ते पाळून जर तुम्ही काळ चिंतनामध्ये सारला की परमार्थ हे महाधन तुमच्या हातात. विडोबा कुमार
गुरुचरण तर काही तुम्हाला सांगायचं एवढं काही लय नाही राहिलं. देह समर्पी जे देवा जाऊ तुम्ही भाडं कायच ना घ्या. ओझ घेऊन फिरायचं नाही. आता ओझ कशाचं ते जाऊ द्या, नंतर बघू आपण एका दिवशी. पहिला आगवा तुकाराम म्हणे आनंद. पवित्र पावन भूमी एक तर प्रदेश पवित्र आहे. प्रातस्मरणीय आपल्या वारकरी संप्रदायाचा आद्य दैवत स्वामी निवृत्तीनाथांचा हा परिसर आणि हे भूमी आहे. त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्यानं पुनीत झालेला हा नाशिक जिल्हा पवित्र गोदावरीच्या खळखळ निनादानं आणि तिच्या पवित्र तीर्थानं पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि अशा या नाशिक भूमीमध्ये हे जे उपस्थान आहे पवित्र पावन असं हे भगवान शंकराचं गणपती बाप्पाचं हे स्थान आहे. प्रयागराज तीर्थ नावही तसंच आहे. आणि या पवित्र पावन अशा या स्थली समस्त भक्तगणांच्या उत्साहानं प्रेमानं सहकार्यानं वैकुंठवासी प्रातस्मरणीय बुद्धनाथजी बाबांच्या कृपाशीर्वादानं आणि आदरणीय आपले सर्वांचे मार्गदर्शक निवृत्तीनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनामध्ये गोड असणारा हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा देखणा आणि सुंदर अखंड हरिनाम सप्ताह. एक सांगू का, परमार्थ खरंच सांगू का, दरिद्री नसावा, देखणा आणि सुंदर असावा. कारण सांगू का तुम्हाला, देखणं आणि सुंदर असणं काय वाईट आहे का बाबा? अरे दरिद्री का दारिद्र्य दाखवावं परमार्थामध्ये? आपल्या घरी कोटी कोटी 2-2 कोटीचे बंगले, 50-50 लाखाचं फर्निचर घरामध्ये, आणि मग सप्ताहामध्ये दरिद्री का दाखवावी? आपण मोठ्याची लेकरं. आणि काळ बदलला. ऐका बरं सगळेजण, तुम्ही सुद्धा पोराव, आता पहिल्यासारखं जुन्या महाराजासारखं गोळा झालेल्या धोतर घालून राहायचं नाही. जुनं शर्ट गोळा झालेलं धोतर अजिबात नाही राहायचं. असं महाराज सुद्धा असा वजनात दिसला पाहिजे. आणि तोटे पण तेवढे. आता फायदा कसा? आता तुमची माझी भेट झाली नसती, नाही की नाही? नसती झाली, काय संबंध आहे? पण त्या माध्यमामधून आमचे पंढरीनाथ महाराज हागवणे बसल्या बसल्या म्हणले, एक दिवशी मी युट्यूबवर बघत होतो आणि तुमचं कीर्तन मला दिसलं, आवडलं, म्हणून महाराज फोन लावला, जमल काय यायला? आता मी एवढे दूर येत नाही, पण सकाळी निघलेलो मी 8 वाजता घरी. प्रवास मोठा आहे ना, लातूर म्हणजे जवळ नाही, पण चला म्हणलं. आमचे पंढरीनाथ बाबा म्हणले, जरी तुम्हाला नाही हे झालं तरी आमच्या एकदा या ना नाशिक भागामध्ये या म्हणले, ओळखी होत्या, बघू, परिचय होईल, जरा नवीन भाग आहे, एकदा या म्हणले, असंच मूड मध्ये या. चला मूड. आणि तुमचा फोन आला त्या दिवशी मूड मध्ये होतो. मूड मध्ये नसतो तर मग नसतो येत मी इतक्याला. भगवान शंकरासारखं. हा बघा, तसा मूड मध्ये होतो. शब्द दिला, येण्याचा योगाला आनंद वाटला. बरं, या निवृत्ती बाबा, दोन्ही मृदंगाचार्य, समाधान महाराज, महेश महाराज, गायनाचार्यामध्ये माऊली आमच्या परभणीकडले, मराठवाड्यातले. बरे, ज्ञानेश्वर माऊली, आमचे किरण महाराज, तुमचेच भूमिपुत्र सुपुत्र, आमचे अशोक महाराज. ते पत्रिकेवरला पाठ केलंय, ब्रह्मज्ञानी काय नाही, मला पत्रिका घेतली, पण ते दिमाग सुपर आहे. एकदा वाचलं की बरोबर करेक्ट लक्षात ठेवतो. त्याच्यामुळं सगळ्यांना दंडवत प्रणाम. माझ्या बरोबर माझे असलेले सहकारी गायक, माझे मोठे बंधू हरिभक्तपरायण सुनील महाराज घुले. पुन्हा एकदा माय माऊल्या, माझ्या मातोश्री, सगळ्या आईसारख्या आहात तुम्ही. तुमच्या चरणी माझे प्रणाम. माझे वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, काही चुकीचा शब्द गेला असेल
तर अंतकरणातून आईच्या अंतकरणानं क्षमा करा. योग्य असेल ते माझ्या सद्गुरू एकनाथ महाराजांचा. ज्ञानेश्वर अधिकार में आपका